नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशाकरता घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं 10वं प्रकरण ज्याचं नाव आहे परिमिती व क्षेत्रफळ त्याच्या स्वाध्याय 10.1 ला आपण सुरुवात करतोय. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे बघा. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. दोन फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल? काय सांगितलं बघा. एक चौरस आहे. चौरस म्हणजे काय? स्क्वेअर. त्याच्या चारी बाजू कशा असतात? सारख्या असतात. अशा भोवती कोण धावते? इथे मिताली धावते. चौरसाभोवती कोण धावते? मिताली धावते. चौरसाची बाजू किती आहे? 70 मीटर त्याची बाजू आहे. एक काय आहे? काटकोन चौकोन आहे. काटकोन चौकोन म्हणजेच काय? तो काय झाला आपला? आयत झाला. आयताची काय दिली आपल्याला? लांबी दिलेली आहे 80 मीटर. इकडची बाजू सारखी असते आणि ह्या दोन बाजू सारख्या असतात. ही किती दिलेली आहे? 50 मीटर. हिच्या भोवती कोण धावते आहे? नुरी नावाची मुलगी धावते. मग पहा बरं, आजूबाजूला धावणं म्हणजेच काय? त्यांची परिमिती. परिमिती ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? परिमितीला पेरिमीटर. आजूबाजू धावणं म्हणजे काय काढायची आपल्याला? त्याची पेरिमीटर किंवा परिमिती काढायची आहे. कशी काढतात मग पेरिमीटर किंवा परिमिती? चौरसाची जर का काढायची असेल, चौरसाची परिमिती काढायची असेल तर काय फॉर्म्युला असतो चौरसाची परिमिती काढायचा? 4 गुणिला बाजू किंवा 4 मल्टिप्लाय बाय साईड. मग करा बरं. आता इथं जर का आपल्याला काढायची असेल या केसमध्ये जर का परिमिती जर का चौरसाची, तर म्हणजे मितालीने धावलेलं अंतर जर का काढायचं असेल तर मितालीने धावलेलं अंतर किती फेरीमध्ये आहे? एक फेरी मारताना काय दिसते? त्याची परिमिती. मग काढा बरं. 4 गुणिला बाजू म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 70. किती झाले? 4 7 28 वरचा एक 0 जसाचा तसा म्हणजे 280 मीटर. टायली मितालीने एका फेरीमध्ये धावलेलं अंतर आलं. नुरीचं जर का काढायचं असेल तर आयताभोवती धावते. आयताचा फॉर्म्युला काय असतो? लांबी घ्यायची, त्याच्यामध्ये रुंदी काय करायची? ऍड करायची, मिळवायची आणि त्याची काय करायची? दुप्पट करायची. करा बरं. मग 2 जसेचे तसे. लांबी किती आहे? 80. रुंदी किती आहे? 50. मग 2 जसाचा तसा 80 आणि 50 किती झाले? 130. आणि 130 ची दुप्पट म्हणजेच काय? 30 2 किती झाले? 26. त्याच्यावरती घेतला 0 म्हणजे 260 मीटर. मग बघा, मिताली एका फेरीमध्ये धावते आहे 280 मीटर आणि नुरी एका फेरीत धावते किती? 260 मीटर. या कशावरनं काढलं आपण? त्यांच्या परिमितीवरनं काढलं. आपल्याला दोघांमधला फरक विचारलाय, फरक सांगितला बघा. मग फरक कसा येईल? 280 कोणाचं होतं अंतर? मितालीचं. 260 कुणाचं होतं? नुरीचं. दोघांचं काय करा? मायनस करा. मग 0 मधनं 0 गेला 0, 8 मधनं 6 गेले 2 मधनं 2 गेला 0. 20 मीटर काय आला? दोघांमधल्या अंतराचा फरक. हा काय आहे? एका फेरीतला. आपल्याला किती फेऱ्यांमधला विचारला बघा प्रश्नात? नीट 2 फेऱ्यांमधला. मग एका फेरीमध्ये 20 होते. 2 फेऱ्यांचं काढायचं असलं तर 22 किती होऊन जातील? 40 मीटर. त्या दोघांनी राहिलेल्या अंतरामधला फरक असेल. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा. एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे. या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 रुपये दराने किती खर्च होईल? काय सांगितलंय? चौरसाकार भूखंड आहे, जमिनीचा तुकडा आहे, मैदान आहे. समजा चौरसाकार म्हणजे सगळ्या बाजू कशा आल्या? त्याच्या सारख्या आल्या. बाजू किती दिली आपल्याला? 60 मीटर दिली. काय सांगितलंय? याच्या अवतीभोवती काय? तारेचं कुंपण घालायचं आहे. तारेचं कुंपण घालायचं आहे म्हणजेच काय? इथून सुरुवात करायची, परत इकडे परत इकडे परत इकडे असं फिरायचं आहे. असंच काढणं म्हणजे काय असते? त्या चौरसाची परिमिती असते. आजूबाजूचं अंतर, चारी बाजूंची बेरीज. काय फॉर्म्युला असतो आपला? 4 मल्टिप्लाय बाय
साईन किंवा 4 गुणिला बाजू. करा बरं मग 4 जसेच तशी आहे, बाजू म्हणजे 60. मग 64 जार म्हणजे 6 4 जार किती झाले 24. त्याच्यावरचा घेतला 0 म्हणजे 240 मीटर. हे काय झालं, परिमिती काढली म्हणजे काय, एक फेरी आपण त्याच्या भोवती मारली. आपल्याला कुंपण कसं घालायचं आहे, 3 पदरी. 3 पदरी म्हणजे 3 फेऱ्या. मग 3 फेऱ्या जर का आपल्याला घ्यायच्या असतील तर 3 मल्टिप्लाय बाय एक फेरी कितीची होती 240 ची. करा बरं सॉल्व. 24 3 किती झाले 72. वरचा 0 जसाचा तसा म्हणजे 720 मीटर. एवढं अंतर तारेचं कुंपण आपल्याला तिथं काय करायचं आहे, घालायचं आहे. एका मीटरला किती खर्च येतो आहे 25 रुपये. मग 720 ला या 25 ने मल्टिप्लाय करा, तेवढा खर्च येईल रुपीज मध्ये. करा बरं. 25 0 जार 0. 25 2 जार 50. कॅरी आले 5. 25 7 जार 175. 175 आणि 5 किती झाले 180. म्हणजे 18,000 रुपीजचा खर्च जर का आपल्याला जर चौरसाकार भूखंडाच्या अवतीभोवती 3 पदरी तारेचं कुंपण जर का घालायचं असेल तर येईल. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न दिलेला आहे बघा. एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेमी आहे. त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तर त्याची लांबी व रुंदी सेंटीमध्ये काढा. काटकोन चौकोन म्हणजे काय, आयत दिला बघा आपल्याला. आयताची ही काय झाली लांबी, इकडे काय झाली ही रुंदी. लांबीला आपण पकडून चालू x सेंटीमीटर, रुंदी आपण पकडून चालू y सेंटीमीटर. काय सांगितलं आपल्याला, परिमिती किती आहे 60 सेमी. मग बघा बरं, आयताची परिमिती किती दिली आपल्याला 60 सेमी दिली. काय फॉर्म्युला असतो त्याचा, 2 ब्रॅकेट मध्ये काय असते, लांबी प्लस रुंदी म्हणजे लेंथ प्लस ब्रेथ. किती आलाय 60. मग करा बरं याला सॉल्व. बघा 2 जशीच्या तशी. लांबी किती पकडली आपण x, रुंदी किती पकडली आहे y इज इक्वल टू 60. मग हा 2 बाय इथे मल्टिप्लाय करतोय, इकडच्या बाजूला आला की काय करेल डिवाइड म्हणजे x प्लस वाय काय होईल 60/2. म्हणजेच x प्लस वाय 60च्या हाफ किती झाले 30. काय असणार आहे x प्लस वाय असणार आहे. बघा हे महत्वाचं आपल्याला एक मिळालं. आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे किती 200 सेंटीमीटर स्क्वेअर. मग क्षेत्रफळ जर का काढायचं असेल आयताचं तर काय फॉर्म्युला, लांबी गुणिला रुंदी. मग पहा बरं, क्षेत्रफळ काढायचं तर क्षेत्रफळ किती दिलं आपल्याला 200. लांबी किती आहे x, रुंदी किती आहे y, म्हणजेच काय 200 इज इक्वल टू xy. हे आपल्याला दुसरं इक्वेशन मिळालं बघा. तर बघा असे पर्याय आपल्याला शोधायचे आहे की ज्यांच्यामध्ये दोघं साईड जर का घेतल्या म्हणजे लांबी न रुंदी तर त्यांची ऍडिशन 30 आली पाहिजे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन 200 आलं पाहिजे. मग पहिल्या ऑप्शन मध्ये 11 आणि 19 30 तर येतात, पण 19 वंजार जर का केले तर 19 शेवटी 9 येतो, आपल्याला 0 पाहिजे, हे काही येणार नाही. 25 आणि 5 बघा 30 येत आहे, पण मग 25 फायचा 125 होतो, आपल्याला 200 पाहिजे, चालणार नाही. 16 आणि 14 30 होतात, पण मग 14 6 84 शेवटी काय येणार आहे 4 येणार आहे, चालणार नाही, आपल्याला 0 पाहिजे होता, म्हणजे तिसरा ऑप्शन सुद्धा येत नाही. डी ऑप्शन मध्ये बघा 20 इंटू 10 काय होतील 200 आणि 20 प्लस 10 काय होतील 30. म्हणजे ज्या दोन्ही सिच्युएशन आपल्याला लागत होत्या तो डी ऑप्शन जो आहे तो सॅटिस्फाय करतोय. म्हणजेच त्या काटकोन चौकोनाची लांबी असणार आहे 20 सेंटीमीटर आणि रुंदी असणार आहे 10 सेंटीमीटर. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न आहे बघा, ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे. बघा एक चौरस दिला आपल्याला. चौरस म्हणजे त्याच्या चारी बाजू कशा सारख्या. त्याची काय दिली आपल्याला परिमिती दिली. परिमिती काय फॉर्म्युला असतो त्याचा 4 गुणिला बाजू. परिमिती किती आहे
48 आहे. 4 गुणिला बाजू किंवा 4 मल्टिप्लाय बाय बाजू जशीची तशी. हा 4 जो मल्टिप्लाय करतो इकडे येऊन काय करेल, डिवाइड, म्हणजेच काय 48 डिवाइड बाय 4. काय आली आपली बाजू, आली आपली साईड आली. 4च्या टेबलमध्ये 48 कितव्या नंबरवर, 12 नंबरवर. 12 4 जार 48 होता, म्हणजे 12 काय आली आपली बाजू आली. काय काढायचंय त्या चौरसाचं आपल्याला, क्षेत्रफळ. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय असेल, काय फॉर्म्युला, साईडचा स्क्वेअर म्हणजे बाजूचा वर्ग. बाजू काय आली आपली 12, त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय 12 मल्टिप्लाय बाय 12 किती आले 144 मीटर स्क्वेअर. 144 मीटर स्क्वेअर कुठे दिलेला आपल्याला, ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न आहे बघा, एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे. काय सांगितलं, चौरसाची परिमिती ही कोणा समान आहे, आयताची परिमिती याच्या समान आहे. दोन्हींचं उत्तर सारखं आहे, चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती दोन्ही सारखी. चौरसाची परिमिती काय फॉर्म्युला, 4 मल्टिप्लाय बाय साईड किंवा 4 गुणिला बाजू. आयताची काय 2 ब्रॅकेटमध्ये लांबी प्लस रुंदी म्हणजे लेंथ प्लस ब्रेथ. काय सांगितलं, चौरसाची बाजू किती आहे बरं, चौरसाच्या बाजूची लांबी काय सांगितली 16 मीटर. मग 4 मल्टिप्लाय बाय 16 टाकायचं, 2 जसाचा तसा. आयताची लांबी किती आहे 18 मीटर, लांबीच्या जागी 18 जसं तसं, रुंदी आपल्याला माहिती नाही, रुंदी काढायची. करायला सॉल्व, हे 2 इकडे मल्टिप्लाय करता, इकडे काय करतील डिवाइड, म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 16 डिवाइड बाय 2. चं उत्तर काय येईल 18 प्लस रुंदी. करा बरं सॉल्व, काही कट शॉर्ट होते का, 2 1 जा 2, 2 8 जा 16, काय उरलं आपल्याकडे 4 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल्स टू 18 प्लस रुंदी. करा बरं याला सॉल्व, 4 8 जा किती झाले 32 इज इक्वल्स टू 18 प्लस रुंदी. 18 प्लस आहे, इकडे आले की काय होतील मायनस, म्हणजे 32 मायनस 18 काय येणार आपली रुंदी येणार. 32 मधनं 18 गेले, करा बरं बघा, इथे 32 इथे 18 मायनस करतोय आपण. 2 मधनं 8 जाता नाही, काय करायला लागतील 12, इथे होऊन जातील 2, 12 मधनं 8 गेले तर 4, 2 मधनं 1 गेला तर 1, म्हणजेच आपली रुंदी काय आली, रुंदी आली आपली किती 14 मीटर. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 6वा प्रश्न आहे बघा, चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी. काय सांगितलं, चौरसाची परिमिती पुन्हा इतकी पाहिजे, क्षेत्रफळा इतकी, म्हणजे इक्वल पाहिजे कुणाच्या, चौरसाच्या क्षेत्रफळा इतकी, एरिया इतकी. मग चौरसाची परिमिती काय फॉर्म्युला, 4 मल्टिप्लाय बाय बाजू. चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, बाजूचा वर्ग स्क्वेअर. मग 4 मल्टिप्लाय बाय साईड किंवा 4 मल्टिप्लाय बाय बाजू जसंच तसं. बाजूचा वर्ग म्हणजेच काय, बाजू गुणिला बाजू. बघा इकडची एक बाजू इकडची एक बाजू काय झाली कॅन्सल झाली, इकडे काय उरलं आपलं 4 इज इक्वल टू बाजू, म्हणजे बाजू किती आली 4 आली. मग 4 म्हणजेच काय असणार युनिट सेमी, 4 सेमी कुठे दिलेला आहे, ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 7वा प्रश्न आहे बघा, एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. एक आयताकृती जमीन आहे, आयताकृती जमीन, तिची ही काय झाली लांबी, ही काय झाली रुंदी. लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणजे रुंदीला जर का आपण पकडलं x मीटर तर लांबी काय होऊन जाईल 2x मीटर, रुंदीच्या दुप्पट. 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमाश भाग व्यापला आहे. काय सांगितलं, याच्यामध्ये काय आहे बघा, कुठेतरी एक चौरसाकृती काय आहे तलाव आहे, पोहण्याचा तलाव. त्याची बाजू किती दिली 8 मीटर, आणि किती भागामध्ये आहे
एक अष्टमांश भागात आहे. म्हणजेच काय 1/8 भाग जो आहे तो या तलावाने व्यापलेला आहे. तर भूखंडाची लांबी किती, म्हणजे याची लांबी काढायची आपल्याला. हे जे बाहेरचं पूर्ण प्लॉट होता आपला, आयताकृती जमीन होती, त्याची लांबी काढायची. मग कसं सॉल्व्ह करायचं बघा. सगळ्यात पहिले आपण घेऊ आयताचं क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय. आयताचं क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणिला रुंदी. लांबी किती दिली आपल्याला 2x, रुंदी किती x. म्हणजेच काय आलं, आयताचे क्षेत्रफळ किती आलं. हा 2 जसाचा तसा बघा, 2 जसाचा तसा. आणि x मल्टिप्लाय बाय x म्हणजे काय झाला, x चा स्क्वेअर. हे झालं 2x² आयताचं क्षेत्रफळ. कशामध्ये, मीटर दिलेला आहे म्हणून मीटरचा काय होणार स्क्वेअर. आता तलावाचं जर का काढायचं असेल तर, तलावाचे क्षेत्रफळ काढायचे असले तर तलावाने काय केलेला आहे, एक अष्टमांश भाग म्हणजे 1/8 भाग व्यापलेला आहे. कोणाचा, या आयताच्या क्षेत्रफळाचा म्हणजे 2x²चा. करायला सॉल्व. 2 1 जा 2, 2 4 जा 8 म्हणजे काय उरलं वरती x². खालती काय उरला 4 मीटर स्क्वेअर. हे काय झालं, तलावाचं क्षेत्रफळ झालं. पण काय सांगितलं आपल्याला, तलाव कसा आहे, तलाव चौरसाकृती आहे. त्याची बाजू किती आहे 8 मीटर आहे. मग तलाव चौरसाकृती, त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तलावाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय होईल, बाजूचा वर्ग. काय आलेला आहे x²/4. पहा बरं, जर का याला वर्गाच्या फॉर्म मध्ये लिहायचं असलं तर इथे काय, बाजूचा वर्ग जसंच तसं, एक्सचा वर्ग जसंच तसं. 4 म्हणजेच काय लिहिता येईल 2 आणि त्याचा परत स्क्वेअर, तो पण वर्ग आहे. सगळे स्क्वेअर काढून घ्या बरं सगळ्या ठिकाणचे. बघा, आपण स्क्वेअर कट करा, आपण स्क्वेअर कट करा, आपण स्क्वेअर कट करा. काय मिळालं आपल्याला, बाजू बरोबर x/2. बाजू किती आहे 8. 8 इज इक्वल्स टू x/2. 2 डिवाइड करता इकडे येऊन काय करतील, मल्टिप्लाय. म्हणजे x काय आले 8 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच x काय आले into the 16 मीटर. x आलाय 16 मीटर. एक्सच काय होतं आपलं, रुंदी होती. आपल्याला काय विचारलं, त्याची लांबी. मग लांबी काय होती 2x. मग 2x म्हणजेच काय 2 मल्टिप्लाय बाय 16. 16 2 जार किती झाले 32 मीटर. काय असणार आहे, लांबी असणार आहे 32 मीटर. कुठे दिला आन्सर आपल्याला, ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 8वा प्रश्न दिला बघा आपल्याला, एका आयताची लांबी 6 सेमी आहे आणि त्याची परिमिती 16 सेमी आहे. आयत दिला बघा आपल्याला. आयताची लांबी किती दिली आपल्याला 6 सेमी. नंतर त्याची परिमिती दिली बघा आपल्याला. परिमिती किती आहे 16 सेमी परिमिती. तर त्याचं काय काढायचं आपल्याला, क्षेत्रफळ. मग बघा बरं, आयताची परिमिती काय फॉर्म्युला आपला, 2 मल्टिप्लाय बाय लेंथ म्हणजेच काय लांबी, प्लस ब्रीथ म्हणजेच काय रुंदी. टाकायच्या किमती. परिमिती किती आहे 16. 2 जसाचा तसा. लांबी किती होती 6 प्लस काय आहे रुंदी काही आपल्याला माहिती नाही. 2 मल्टिप्लाय करतो इकडून काय करेल डिवाइड म्हणजेच काय 16/2 इज इक्वल्स टू 6 प्लस रुंदी. तुमच्या टेबलमध्ये 16 8 नंबर. 8 इज इक्वल टू 6 प्लस रुंदी. रुंदीत काढायची असेल तर हा 6 प्लस आहे, इकडे काय होईल मायनस. म्हणजेच 8 मायनस 6. 8 मायनस 6 किती आले आपले, रुंदी किती येणार मग, रुंदी 8 मायनस 6 म्हणजे 2 सेमी किंवा 2 सेमी. आयताचं काय काढायचं आपल्याला, क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ काय फॉर्म्युला, लांबी गुणिला रुंदी. टाका बरं याच्यात किमती. लांबी किती आहे आयताची दिलेली 6, रुंदी किती आली 2. मग 6 2 जार किती झाले 12 सेमी
स्क्वेअर. चौरस सेमीमध्ये विचारलं आहे म्हणजेच काय, चौरस सेमीमध्ये काय उत्तर आलं आपलं 12. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 9वा प्रश्न आहे बघा, एक तार वाकवून एक आयत केला आहे. एक तार होती बघा अशी लांब, त्या ताराला वाकवलं, त्याच्यापासून काय तयार केलं, त्याचा आयत तयार केला. म्हणजेच काय, या तारेची लांबी पुन्हा बरोबर असेल, बरोबर काय असेल, आयताची परिमिती एवढी ती असेल. त्यावर तारेला वाकवलं आणि आयत तयार केला. म्हणजेच काय, हा तार असा वाकवून त्याच्यापासून आयत तयार केला. तीच काय असते, आयताच्या सर्व बाजूंची बेरीज. म्हणजेच काय, आयताची परिमिती. मग तारेची लांबी काढायची तर आयताची परिमिती काढायला लागेल. आयताची परिमिती कशी काढतो आपण, 2 ब्रॅकेटमध्ये लांबी प्लस रुंदी. 2 जसा तसा लांबी किती आहे 50 सेमी, रुंदी किती आहे 25 सेमी. मग 50 प्लस 25, 2 जसा तसा मल्टिप्लाय बाय 50 आणि 25 किती झाले 75. 75 ची दुप्पट किती आली 150 सेमी. काय आलं, आयताची परिमिती आली. पण आयताची परिमितीच कुणासारखी आहे, त्या तारेच्या लांबीसारखी. म्हणजे तार कितीची असेल 150 सेमीची असेल. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 10वा प्रश्न आहे बघा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे, तर त्याची परिमिती किती. बघा, चौरस दिला. चौरस म्हणजे परत चारी बाजू कशा त्याच्या सारख्या. त्याचं काय दिलं आपल्याला, क्षेत्रफळ किती आहे ते 100. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, बाजूचा वर्ग, तो किती आहे 100. इकडे बाजूचा वर्ग जसा तसा ठेवू बघा आपण. आणि 100 कुणाचा स्क्वेअर आहे 10चा. म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 10 केले तर 100 होता, म्हणजे 10चा स्क्वेअर आहे. इथला स्क्वेअर कॅन्सल करून टाका. म्हणजे बाजू किती आली त्याची 10 मीटर आली. काय काढायची आपल्याला त्याची परिमिती. पहा बरं, परिमिती जर का काढायची असेल आपल्याला चौरसाची, तर फॉर्म्युला काय 4 मल्टिप्लाय बाय साईड म्हणजे 4 गुणिला बाजू. म्हणजे 4 जसेचे तसे, बाजू किती आहे 10. मग 10 4 जार किती झाले 40 मीटर. ही काय आली त्या चौरसाची परिमिती आली 40 मीटर. कुठे दिलेला आहे, ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 11वा प्रश्न आहे बघा, विचारलं पुढील आकृतीमध्ये जाचमाची परिमिती किती. आकृती जी दिलेली आहे तिची काय काढायची आपल्याला परिमिती. परिमिती मग आता सर्व बाजूंची बेरीज करा बरोबर. इथे किती आहे बघा, हा 3 आहे. इकडचा आणि इकडचा सेक्शन सारखा असेल म्हणजे हा पण किती झाला 2चा. हा सेक्शन सारखा असेल बघा. पूर्ण दिलेला आहे 5, वरचा दिलेला आहे 3. 5 मायनस 3 म्हणजे हा किती जाऊन जाईल 2चा. इकडचा 1चा आहे म्हणजे इकडचा सुद्धा किती जाऊन जाईल 1चा. करा बरं मग ऍडिशन. काय आलं आपल्याकडे, इकडे किती होता 3, 2, 2, 1, 5, 1 आणि 2. करा ऍडिशन. काय येईल परिमिती बरोबर 3 नंतर प्लस 2 प्लस 2 प्लस 1 प्लस 5 प्लस 1 प्लस 2. बघा अशा क्रमाने जातोय बघा आपण. 3 मग नंतर 2 मग नंतर 2 नंतर 1 नंतर 5 नंतर 1 आणि नंतर उरलेलं 2. करा बरं मग ऍडिशन किती झाले 3 प्लस 2 5, 5 प्लस 2 7, 7 प्लस 1 8, 8 प्लस 5 13, 13 प्लस 1 14, 14 आणि 2 किती झाले 3 मीटर. ही काय येईल सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय त्या जाचमाची परिमिती येईल. ऑप्शन ए मध्ये दिलेलं उत्तर बरोबर उत्तर आहे. बघा 16 आन्सर आपल्याला बी मध्ये पण दिलेला आहे, पण त्याचं युनिट मीटर स्क्वेअर आहे. परिमितीचं उत्तर फक्त कशात असते मीटर मध्ये. म्हणून ए ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे, बी येणार नाही. 12वा प्रश्न आहे बघा, सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे. आकृतीमध्ये किती भाग 3 भाग बनतात बघा. आकृतीमध्ये 2 त्रिकोण दिलेले आहे आणि एक चौरस दिलेला आहे. बघा हा झाला त्रिकोण पहिला, हा दुसरा चौरस आणि हा तिसरा त्रिकोण. चौरसाचं क्षेत्रफळ असते बाजूचा वर्ग. बाजू दिलेली आपल्याला बघा 12. त्रिकोणाचं असते काय 1/2 पाया गुणिला उंची म्हणजे 1/2 बेस इंटू हाईट.
बेस दिलेला आहे, हाईट काय दिलेली नाही, पण चारी बाजू सारख्या असतात म्हणजे हाईट पण किती येईल, 12 सेमी येईल. पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ जर का काढायचं असेल तर आकृतीचे क्षेत्रफळ काय होईल, 2 गुणिला त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 2 त्रिकोण होते म्हणून आपण 2 गुणाकार करतोय. अधिक काय आहे, चौरसाचं क्षेत्रफळ. मग 2 तसाचा तसा मल्टिप्लाय बाय त्रिकोणाचं काय असते, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस म्हणजेच काय, पाया. हाईट म्हणजेच काय, उंची. प्लस चौरसाचं काय असते, बाजूचा वर्ग. पहा बरं, हा टू काय होऊन गेला आपला, कॅन्सल. पाया म्हणजे बेस. बेस काय दिलेला आहे बघा, त्रिकोणाचा पाया काय आहे, आकृतीमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर त्रिकोणाचा पाया काय येतो आहे, 4. हाईट काय आहे, 12. मग टाका बरं किमती या फॉर्म्युल्यामध्ये. पायाच्या जागी टाकला आपण 4, उंचीच्या जागी टाकला आपण 12, प्लस बाजू चौरसाची बाजू किती आहे, 12 म्हणजे 12 चा स्क्वेअर. मग करा बरं सॉल्व. 12 4 किती, 48, प्लस 12 चा स्क्वेअर किती, 144. मग 144 आणि 48 यांची ऍडिशन, 4 + 8 12, कॅरी आला 1, 1 आणि 4 5, 5 4 9, 1 जसा तसा म्हणजेच काय आलं, 192 चौरस सेमी. काय असेल, पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ असेल. कुठं दिलेलं आपल्याला, ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे.